एक दिवस नारद मुनी श्रीकृष्णांकडे जातात आणि त्यांना विचारतात की तुम्हाला संसारिक लोकांची दया का येते? संन्यासी लोक तर तुमच्यासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करतात, मग तुम्हाला संसारिक लोकांची दया का येते? त्यावरती श्रीकृष्ण खूप छान उत्तर देतात. ते सांगतात नारद मुनींना की तुम्ही हा तुपाने भरलेला हातात घडा घ्या आणि मला गोल फेऱ्या मारा, पण यातून एकही तुपाचा थेंब खाली पडला नाही पाहिजे. त्याप्रमाणे नारद मुनी तो तुपाचा घडा हातात घेतात आणि श्रीकृष्णांना गोल फेऱ्या मारतात. आणि त्यानंतर नारद मुनी श्रीकृष्णांना विचारतात की याचा अर्थ काय? त्यावरती श्रीकृष्ण सांगतात की हे तूप म्हणजे संसारिक लोकांच्या जबाबदाऱ्या आणि हा घडा म्हणजे हा संसार. हे सर्व सांभाळून संसारिक लोक माझी भक्ती करतात, त्यामुळे मला संन्यासी लोकांपेक्षा संसारी लोकांची जास्त दया येते. त्यामुळे मनात कुठलीही शंका न ठेवता देव हा प्रत्येक माणसासाठी बनलेला आहे हा विश्वास ठेवून देवाची भक्ती करा.